नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट, झणझणीत, चमचमीत असं अंड्याचं कालवण किंवा रस्सा म्हणू शकता. तर आज आपण इथे अंड्याचा रस्सा बनवणार आहोत. अंड्याचं कालवण बनवत असताना काय होतं, कधी-कधी मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे होतं. त्याच्यामुळे मग अंड्याचा रस्सा खायला कोणाला फारसं आवडत नाही. तर आज आपण तसं न होता आज आपण अगदी मस्त दाटसर असा रस्सा तयार करून घेणार आहोत. तर हा रस्सा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर असं बनवण्यासाठी आपण इथे प्रथम एक वाटण तयार करून घेणार आहोत. एक छोटा आल्याचा तुकडा, 3 ते 4 लसूण पाकळ्या. इथे आपण 2 ते 3 माणसांसाठी आपण रस्सा बनवणार आहोत. मोठा एक कांदा आपण गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी. तर इथे आपण 2 ते 3 माणसांसाठी हा रस्सा बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपण एक कांदा आणि अर्धी वाटी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. ते गॅसवर आपण भाजून झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेत असताना आपण पाण्याचा वापर न करता फक्त कोरडं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाचा वापर केलेला आहे. मध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, खोबरं, कांदा, आलं, लसूण, ते आपण स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आपण थोडंसं तेलाचा जास्त वापर केलेला आहे. तुम्हाला जर कमी तेल आवडत असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता. तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटभर आपण स्लो गॅसवर हा मसाला परतवून घ्यायचा आहे. इथे आता हा कांदा खोबऱ्याचा मसाला आपण परतवून झालेला आहे, साधारण तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. इथे मी मटण मसाला 1 चमचा वापरणार आहे. इथे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. इथे आपण मटण मसाला 1 चमचा वापरलेला आहे आणि 1 चमचा आपण घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर हा रस्सा तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखटाचा जास्त वापर करू शकता. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेतले म्हणजे छान जो रस्सा आपण बनवतो त्याला खमंगपणा येतो, म्हणजे सर्व मसाल्यांचा स्वाद खूप छान येतो. तर इथे पाहू शकता मसाल्याला साधारण तेल सुटलेलं आहे. तर इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. हिंग आवडत नसल्यास नाही वापरला तरीसुद्धा चालेल. इथे मी 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. हिंग परतवून झालेलं आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे. मसाल्यामध्ये आपण आता कोथिंबीर आणि हिंग परतवून झालेलं आहे. तर इथे आपण रस्सा बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे तर्री छान येते आणि रस्सा पण छान आपला दाटसर होतो. तर इथे जास्त पाण्याचा वापर न करता तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे रस्सा त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. मसाला आपण आता पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. अंड्याचा रस्सा पातळ होण्याचं कारण म्हणजे पाणी वेगळं होतं आणि मसाला वेगळा होतो. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेला आपण जे वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते बारीक न वाटता आपण जाडसर ते वाटण ठेवलं तर मग त्यातील पाणी वेगळं होतं आणि मसाला वेगळा होतो. कधी पण लक्षात ठेवा, कांदा खोबरं हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आणि फोडणीमध्ये परतवून घ्यायचं. अगदी परतवून झाल्यानंतर छान मिळून आल्यानंतर आपण गरम पाण्याचाच वापर करायचा. गरम पाण्यामुळे छान तर्रीदार असा रस्सा तयार होतो आणि अगदी घट्ट असा रस्सा तयार होतो. हा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण आता झाकण ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि रश्श्याला छान एक उकळ आलेली आहे. तर इथे रश्श्याला उकळ आलेली आहे. रस्सा एकदा आपण ढवळून घेणार आहोत. अंड्याचं कालवण किंवा रस्सा अगदी 1 ते 2 मिनिटभर आपण उकळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण 1 ते 2 मिनटासाठी आपण रस्सा छान उकळून घेणार आहोत. त्याच्यामुळे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो. तर इथे आता अंड्याच्या रश्श्याला उकळी आलेली आहे. आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. तर इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर रस्सा आपण स्लो गॅसवर 2 मिनिटभर आपण उकळून घेणार आहोत. मस्त तर्रीदार आणि झणझणीत असा हा रस्सा तयार होतो. हा रस्सा तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा गरमागरम अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. पाहू शकता आपण 1 ते 2 मिनिटभर रस्सा छान उकळून घेतल्यामुळे छान तर्रीदार असा रस्सा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अंड्याचा रस्सा आपण उकळून घेणार आहोत. आणि आपण दुसरीकडे आपण अंडी उकडून घेतलेली आहेत. त्यांना आपण अशा पद्धतीने कट मारून घेणार आहोत. सुरीने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे म्हणजे अंड्याला छान चव येते. आपण ही अंडी रश्श्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्याच्यामुळे अंड्यांना छान अशी चव येते. म्हणजे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद अंड्यांमध्ये उतरतो. तर इथे आता सर्व अंड्यांना आपण अशा पद्धतीने कट मारून झालेले आहेत.
आणि आता 1 मिनिटभर आपण अंडी कालवणामध्ये टाकल्यानंतर उकळून घेणार आहोत. अंड्याचा रस्सा आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. अंड्याचा रस्सा ढवळून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर झाकण ठेवून आपण 1 ते 2 मिनटासाठी उकळ येऊ द्यायची आहे. म्हणजे सर्व मसाल्यांचा अंड्यामध्ये छान असा स्वाद येतो. तर इथे आता 2 मिनिट झालेले आहेत आणि अंड्याच्या रश्श्याला छान एक उकळ आलेली आहे. अंड्याचा रस्सा आता एकदा ढवळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. अतिशय चविष्ट, झणझणीत, तर्रीदार असा हा अंड्याचा रस्सा तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.